मोबाईल आणि स्क्रीनचा मुलांच्या डोळ्यावर नेमकं काय परिणाम होतो? आपल्या मुलांच्या डोळ्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे आणि योग्य मार्गदर्शन देणे ही आमची. मी डॉक्टर प्रफुल्ल चौधरी, स्वस्तिक आय इन्स्टिट्यूट, अहिल्यानगर. आमच्याकडे आलेले पालकांचे सामान्य प्रश्न: शाळा ऑनलाईन, गेम्स, यूट्यूब, कार्टून आणि मोबाईलमुळे नेमकं काय होतं? अति स्क्रीन वापर केल्यामुळे आपल्या डोळ्यांना होतो डिजिटल आय सिंड्रोम. बेसिकली जेव्हा केव्हा आपण स्क्रीनकडे बघत असतो, आपण विसरून जातो की आपल्याला डोळे ब्लिंक करायला पाहिजे. आपण ब्लिंक करत नाही कारण की आपलं इतकं लक्ष असतो स्क्रीनच्या कंटेंटवर की आपण विसरून जातो की आपला नॉर्मली डोळा ब्लिंक व्हायला पाहिजे. सामान्य माणूस 1 मिनिटाला 16 वेळेला ब्लिंक करतो. जो कोणी मनुष्य स्क्रीन वापरत असेल तो फक्त 6 वेळा करतो. आता हे जे 10 वेळा कमी तो ब्लिंक करतो, त्याच्यामुळे डोळ्यांवरती जे दरवेळेला ब्लिंक करताना नवीन अश्रूचा एक थर यायला पाहिजे तो येत नाही आणि ह्यामुळे डोळा कोरडा पडायला लागतो. आणि ह्याच कारणामुळे बरेच लोकांना आजकाल डिजिटल आय सिंड्रोम होतो किंवा ड्राय आय सिंड्रोम होतो. काही पालकांचा प्रश्न असा आहे की मोबाईलमुळे कायमचा नंबर लागतो का? तर नक्कीच लगेच तर लागत नाही, पण जास्त वेळ स्क्रीन वापरली तर हळूहळू नंबर वाढू शकतो आणि कायमचा चष्मा लागू शकतो. तर एक हेल्दी स्क्रीन टाईम म्हणजे 2 तास. दिवसाला जर तुम्ही 2 तास स्क्रीन वापरला तर नक्कीच ते डोळ्यांसाठी हार्म करणार नाही. पण जर स्क्रीनचा वापर 2 किंवा 4 किंवा 6 तास असेल तर त्याच्यामुळे ताण पडून भविष्यात नक्कीच नंबर वाढू शकतो. अजून एक प्रश्न मला बरेच लोक विचारतात की ब्लू लाईटमुळे डोळा खराब होतात का? ब्लू लाईटमुळे नक्कीच डोळ्यांना इजा होते. ह्याच्यासाठी जर स्क्रीनचा वापर खूप जास्त असेल, जसं आपण सूर्यकिरणामध्ये पण UV लाईट असतात, त्याला पण आपण ब्लू लाईटच म्हणतो, तसंच स्क्रीनमध्ये काही प्रमाणात, कमी प्रमाणात जरी असेल पण असतो. त्या ब्लू लाईटमुळे आपल्या डोळ्यांना कोरडेपणा, कधी कधी लेन्सला डॅमेज किंवा रेटिनाला डॅमेज होऊ शकतं. त्याच्यामुळेच आम्ही सांगतो की स्क्रीनचा वापर गरजेप्रमाणेच करावा आणि लिमिटेड ठेवावा. काही पालक विचारतात की आमची मुलं सतत डोळे चोळत असतात, तर याचा काही दुष्परिणाम होऊ शकतो का? नक्कीच. डोळे चोळल्यामुळे आपल्या बुबुळाचा आकार बदलतो. कधी कधी त्याच्यामुळे केराटोकोनस हा आजारही होऊ शकतो आणि चष्म्याचा नंबर वेगाने वाढू शकतो. तर नक्कीच डोळे चोळू नाही. आणि स्क्रीनचा वापर केल्यामुळे डोळे कोरड्या पडल्यामुळे पण डोळा चोळू असं वाटतं आणि नंबर वाढू शकतो. तर नक्कीच डोळा चोळू नये हे आमचा सल्ला राहील. डिजिटल आय सिंड्रोम किंवा ड्राय आय होऊ नये स्क्रीनमुळे किंवा स्क्रीनमुळे बाकीचे इतर आजार होऊ नये, त्याच्यासाठी आम्ही आवाहन करतो की प्रत्येक मुलांनी जितकं शक्य असेल आउटडोर खेळावं. त्याचे 2-3 असे फायदे की जेव्हा बच्चू किंवा मुलं बाहेर खेळतात तर त्यांचे डोळे रिलॅक्स होतात, कारण की जितकं दूरची गोष्टी ते बघतील तितकं डोळे रिलॅक्स होतात. 2, सकाळचे कोवळे उन्हामध्ये किंवा संध्याकाळचे कोवळे उन्हामध्ये जेव्हा ते बाहेर फिरतात त्यांना सनलाईटमुळे व्हिटॅमिन D3 भेटतं, जे त्यांचे मानसिक व शारीरिक ग्रोथसाठी पण चांगलं असतं आणि खेळल्यामुळे त्यांचे शरीर पण स्वस्थ राहतं. आम्ही स्वस्तिक आय इन्स्टिट्यूट तर्फे बरेच लहान मुलांची तपासणी शाळेत जाऊन करत असतो आणि आम्हाला असं जाणवलं की बरेच मुलांना माहिती नसतं की त्यांना कमी दिसते. आम्ही जेव्हा स्क्रीनिंगसाठी बरेच शाळांमध्ये जातो आणि तिथे कॅम्प्स ठेवतो, आम्ही जवळपास 300-500 मुलांना चेक करतो आणि आम्हाला असं जाणवलंय कमीत कमी 10 ते 20% मुलांना चष्म्याचा नंबर असतो, पण त्यांना कळत नाही की त्यांना चष्म्याचा नंबर आहे. कारण की त्यांना असं वाटतं की त्यांना जे दिसतं तितकं सगळ्यांना दिसत असतं किंवा इतकंच सगळ्यांची नजर असते. तो आम्ही आवाहन करतो की प्रत्येक पालकांनी आवर्जून आपल्या मुलांचे कधीतरी दरवर्षी एकदा चेकअप करून घ्यावं, कारण की जर त्यांची दृष्टी कमी असेल तर त्यांना बोर्डवरचं दिसत नाही आणि त्यांना असा गैरसमज असतो की त्यांना जे दिसतं तेच सगळ्यांना दिसत असतो आणि त्यांच्या वयामुळे त्यांना ही समज नसते. तर ही गोष्ट आपण फक्त तपासणीनंतर पकडू शकतो आणि त्यांच्या भविष्यासाठी हे खूप गरजेचं आहे. जर त्यांना नंबर असेल तर लवकरात लवकर चष्मा लावला तर त्यांचं भविष्य आपण बदलू शकतो.